लक्षात ठेवूया आपण समोरचा पॉइंट काय दिलेला आहे. आता बघा हा पॉइंट तुम्हाला कोणत्याच पुस्तकामध्ये दिसणार नाही रे. स्वरांचे 3 प्रकारे वर्गीकरण करत आहे मी. स्वरांचे किती प्रकारे? 3 प्रकारे. बघा एक काय दिलेला आहे तुम्हाला, उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार म्हणजे वेळेनुसार. बरोबर आहे. कालमान म्हणजेच काय? वेळ. इथं जर बघितलं कालमानानुसार मी याचे किती प्रकार करत आहे किंवा किती टाइप करत आहे, तर लक्षात ठेवायचा 3 टाइप मध्ये याला काय करतो मी, डिवाइड करतो, वेगळं करतो. कोणाला? हे कोणाला? तर लक्षात ठेवणार आपण कोणाला वेगळं केलेलं आहे. तर स्वरांना आपण 3 प्रकारे वेगळं केलेले आहे. त्याच्यानंतर जर बघितलं उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार म्हणजे वेळेनुसार. वेळेनुसार साधा शब्द म्हणजे काय? वेळेनुसार. वेळेनुसार आपण जर बघितलं याला 3 प्रकारे आपण काय करतो, वेगळं करतो. बघा त्याच्यात ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि काय दिसतं इथं, संयुक्त स्वर. म्हणजे सरांच्या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये सिंपल दिलेलं आहे की इथं जर बघितलं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि काय दिलेलं आहे, संयुक्त स्वर. आता इथं काय लक्षात ठेवू शकतो, तर ते जे प्रकार करून दिलेले आहे तर ते कशानुसार आहे बेटा, ते कालमानानुसार आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, वेळेनुसार. जेव्हा आपण स्वरांचा उच्चार करत असतो त्याला किती वेळ लागत आहे, किती काळ लागत आहे, याच्यानुसार त्याचे आपण म्हणू शकतो वेगवेगळे काय केलेले प्रकार केलेले आहे. समोरचा पॉइंट काय म्हणतो सर, उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात. उच्चार स्थान. स्थान म्हणजे काय रे, ठिकाण. मग हे जे स्वर आहे कुठून निघतात, यांचं उच्चार स्थान कुठं आहे, कोणतं सर कोणत्या घरातून निघालं, कुठला सर कुठल्या घरातून निघाले, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे त्याचं उच्चार स्थान जर बघितलं, शब्द जर आपण स्थान जर बघितलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचे 2 प्रकार भेटतात बेटा, एक सजातीय आणि दुसरा काय असेल माझ्यासाठी, विजातीय असेल. पॉइंट क्लिअर का? नंतरचा पॉइंट समजून घ्या रे. उत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात, एक तर सिद्ध आणि काय दिलेले इथं, साधित. म्हणजे फक्त लक्षात एवढं ठेवायचं आपल्याला. काय लक्षात ठेवणार सर याच्यामध्ये, की काळानुसार याचे 3 प्रकार पडतात. हे जवळपास सगळ्यांनाच माहित असते, ऱ्हस्व, दीर्घ आणि काय रे, संयुक्त. याच्या उच्चार स्थानानुसार 2 प्रकार पडतात, सजातीय आणि विजातीय. आणि त्याच्यानंतर जर बघितलं उत्पत्तीनुसार म्हणजे यांची उत्पत्ती कशी झाली, हे निर्माण कसे झाले, यांच्यानुसार जर बघितलं बेटा तर 2 टाइप इथे दिसतात, सिद्ध आणि काय दिलेलं आहे तिथं, साधित वर्ण आपण म्हणू शकतो किंवा साधित काय म्हणू शकतो, अरे स्वर म्हणू शकतो. चला समोर जातो मी, तुम्ही पण सोबत चला, कारण की तुम्ही तिथं राहून जासाल, मी चालला जाईल समोर, असं जमणार नाही बहुतेक. चेक करा. उच्चारास लागणाऱ्या कालमानानुसार 3 प्रकार पडतात. आताच बघितलं आपण काय दिलेलं आहे तिथं, ऱ्हस्व, दीर्घ आणि काय दिलेलं आहे तिथं, संयुक्त. चेक करा भाऊ, काय दिसतो की ऱ्हस्व स्वर मध्ये जर बघितलं तर कोण कोण आहे ऱ्हस्व स्वरामध्ये, ते पण आपल्याला समजून घ्यायचं. हा सगळा डाटा ऑलरेडी पुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी नोट्स मध्ये असतो, म्हणून डायरेक्ट घेतलेले इथं टाइमपास करण्यामध्ये काही अर्थ नाही. अ, इ, उ, रू, लू आणि इथं काय घेतलेलं आहे, ऍ. इथं जर बघितलं तर ह्रस्व स्वर आहे बेटा. हे काय ह्रस्व स्वर. ह्रस्व स्वर जर बघितलं, एकूण ह्रस्व स्वर किती झाले, तर एकूण ह्रस्व स्वर झाले तिथं 6. लक्षात काय ठेवणार आपण, 6 एकूण काय दिसतात रे, ह्रस्व स्वर आहे. मग दीर्घ स्वर जर बघितलं तर दीर्घ स्वर पण तुम्हाला दिसत आहे, इथं 4 दिसत आहे दीर्घ स्वर. बरोबर आहे. मग विचारले जाते तुम्हाला की ह्रस्व स्वर किती, हे एकदम पाठ पाहिजे. बरोबर आहे, रट्टा मारून घ्या याच्यावर की ह्रस्व स्वर म्हणजे काय, म्हणजे ह्रस्व स्वर किती, दीर्घ स्वर किती, संयुक्त स्वर किती. बेटा डायरेक्ट प्रश्न येतो, डायरेक्ट. बरोबर आहे, झोपेतून उठवलं तरी हे लक्षात असायला पाहिजे की अ हे माझ्यासाठी ह्रस्व आहे, लहान ई याला लहान उ पण म्हणतो, दीर्घ सॉरी ह्रस्व ई किंवा ह्रस्व उ पण म्हणतो याला, रू दिसतो, लू दिसतो आणि काय दिलेलं आहे इथं, ऍ दिलेलं आहे. त्याच्यानंतर जर पॉइंट जर समजून जर घेतलं बेटा तर समजून घ्या इथं काय म्हणत आहे, अ चं इथं दीर्घत्व जर बघितलं तर आ दिसत आहे आपल्याला, ई चं तुम्हाला माहित आहे दीर्घत्व ई दिसत आहे मोठी, याला उ चा आपण मोठा उ म्हणत असतो. बरोबर आहे की. त्याच्यानंतर लक्षात ठेवा रे, चं काय बनलेलं आहे इथं, अ बनलेलं आहे दीर्घत्व. मग सर रूच रू नाही का तिकडं, तर आहे 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 म्हणत आहे बरं मी. ठीक आहे, पण मराठी व्याकरणामध्ये नाही, संस्कृत व्याकरणामध्ये आहे. काय की हा जो रू आहे की नाही, रू, ते याचं संस्कृत व्याकरणामध्ये जर बघितलं तर मोठा रू पण आहे बेटा. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा जो रू तुम्हाला दिसत आहे याचा दीर्घत्व रू पण आहे, पण तो मराठी व्याकरणामध्ये नाही, म्हणून आपण त्याला चेक करत नसतो, शिकत नसतो. तर कुठला आहे सर तो, तर आपण म्हणू शकतो हा जो रू तुम्ही बघत असता, हा जो रू तुम्ही बघत असता हा दीर्घ रू आहे बेटा. हा काय दीर्घ रू. आणि हा जो तुम्हाला फक्त असं दिसत आहे रे, तर तो माझ्यासाठी काय असेल, ह्रस्व असेल. मग इथं जर चेक जर केलं तर ह्रस्व रू आहे, इथं जर चेक जर केलं तर हा दीर्घ रू आहे. पण हा कुठं आहे, तर हा बेटा संस्कृत व्याकरणामध्ये आहे. कुठं आहे ते, संस्कृत व्याकरणामध्ये आहे.
आणि हा फक्त आपल्याला कुठं दिसतो, मराठी व्याकरणामध्ये दिसतो. कुठे दिसतो रे, मराठी व्याकरणामध्ये. मग सर इथं का सांगितलं हे आपल्या मराठीमध्ये नाहीच, तर याचा कशासाठी उल्लेख केलेला आहे तुम्ही? तर आपल्याला हा कुठं भेटणार आहे, तर आपण जेव्हा संधी हा टॉपिक बघणार आहे, जो अख्ख्या महाराष्ट्राला कठीण वाटतो, पण तुम्हाला एका लेक्चर मध्ये ते क्लिअर करून देईल की संधी हा टॉपिक किती सोपा आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला बेटा सगळं वर्णमाला, म्हणजे मला असं म्हणायचं आहे, मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगेन की संधी हा टॉपिक खूप सोपा आहे, खूप इझी आहे, पण वर्णमाला टॉपिक कठीण आहे. काही जणांना वर्णमाला टॉपिक सोपं वाटतो आणि संधी टॉपिक काय म्हणतो, कठीण म्हणतो. पण मला एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला की संधी टॉपिक जर तुम्हाला शिकायचं असेल, समजून घ्यायचं, तर वर्णमाला तुम्हाला फिक्स पाहिजे, माहित पाहिजे, डिटेल मध्ये त्याचं अनालिसिस असायला पाहिजे. कशाचं, तर वर्णमाला टॉपिक. वर्णमाला एकदम चांगल्या पद्धतीने करा, तर संधी टॉपिक जर बघितला आपण, एकदम तो तुमच्यासाठी चिल्लर होऊन जाणार. चौकातल्या भाषेमध्ये त्याला आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. चेक करून घ्या बेटा, इथं काय दिसत आहे तुम्हाला, रू जो आहे संस्कृत मधला आहे, हा दीर्घत्व रू आहे. याला आपल्याला संधी टॉपिक मध्ये हा आपल्याला भेटणार आहे. तेव्हा तुम्ही विचार करसाल हे कसं काय झालं सर. मग मी तुम्हाला जर बघितलं तिथं शिकवणार की बा दीर्घत्व रू आला तिथं. मग तुम्ही म्हणसाल की असं कसं झालं, तुम्ही तर म्हटलं होतं मराठीमध्ये नाही. पण संधी हा टॉपिक जो आहे पूर्ण संस्कृतवर काय रे ते अवलंबून आहे. ते आपण नंतर बोलूया त्या बाबतीत. चेक करून घ्या. लू ला इथं जर बघितलं, लू हा रस्वज आहे, याला दीर्घत्व नाहीये, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला नंतरचा पॉईंट दिलेला आपल्याला, संयुक्त काय दिलेलं इथं, स्वर. इथं ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर. सर यांना ऱ्हस्व स्वर का म्हणतात जी, यांना दीर्घ स्वर का म्हणतात, यांना जर बघितलं संयुक्त स्वर का म्हणतात? छोटी डेफिनेशन आहे बेटा, एकदम सिंपल आहे ते. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय, यांना उच्चारण्यासाठी कमी वेळ लागतो रे. आणि दीर्घ स्वर म्हणजे काय, यांना उच्चारण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून दीर्घ, कमी वेळ लागतो म्हणून ऱ्हस्व. आणि हे काय सर, संयुक्त स्वर. संयुक्त तुम्ही बघितलं का, संयुक्त आघाडी. आता महाराष्ट्रामध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये तुम्ही बघता ना की 2-3 पार्टीचं अलायन्स असते, संयुक्त आघाडी म्हणतात. ते संयुक्त म्हणजे 2-3 पार्टी मिळून आमचं सरकार आहे. मग इथं जर बघितलं तर हे स्वर पण असेच असतात, हे एकापासून निर्माण झालेले नाही, तर यांच्यामध्ये पण अनेक इथं काय आलेले स्वर एकत्र आलेले, त्यांच्यापासून एक स्वर बनलेला असतो, म्हणून त्याला काय म्हटलं जाते बेटा, संयुक्त स्वर म्हटल्या जाते. एवढी सिंपल डेफिनेशन आहे, व्याख्या आहे त्याची. आपण चेक करून घेऊ समोर. बघा याच्यामध्ये कोण दिलेलं आपल्याला, ए, ऐ, ओ आणि औ. हे माझ्यासाठी काय असेल, तर हे माझ्यासाठी संयुक्त स्वर असेल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर रट्टा मारून घ्या, किती आहे संयुक्त स्वर, तर संयुक्त स्वर किती आहे ते 4 आहे, असं लक्षात ठेवायचं आहे. एकदम सिंपल आहे. एकदा यांना बघा कसं वाटतं, काय वाटतं तुम्हाला. ओके चला समोर जा, तुम्ही पण चला. चला ऱ्हस्व स्वर बघून घेऊ आपण, काय म्हणतो तो. थांबा एक घोट पाणी पिऊ द्या. चेक कर रे. ऱ्हस्व स्वर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो, म्हणजे एक मात्रा एवढा वेळ लागतो, अशा स्वरांना काय म्हटल्या जाते, तर काय म्हटल्या जाणार बेटा, सांग रे भाऊ, काय म्हटल्या जाणार, तर ऱ्हस्व स्वर म्हटल्या जाणार सर. त्यांना त्यांना काय म्हटल्या जाणार, ऱ्हस्व स्वर. बरोबर आहे. अक्षर जरी घाण असेल पण बोलत आहे मी, तुम्हाला लक्षात येत असेल की ऱ्हस्व स्वर कोणाला म्हणायचे, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो. ठीक आहे, लगेच हे स्वर बोलल्या जाते, तर यांना काय म्हटल्या जाते, ऱ्हस्व स्वर म्हटल्या जाते. पण एक पॉइंट इथं लक्षात ठेवायचं की कमी वेळ म्हणजे किती, तर एक मात्रा एवढा वेळ लागतो. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. हा डाटा तुम्हाला कुठेच भेटणार नाही. फक्त एक मात्राला जेवढा आपण उच्चार करतो ना, ठीक आहे, तेवढा त्याला वेळ लागतो. त्यालाच काय म्हणणार आपण, की एक मात्रा एवढा वेळ लागतो, त्यालाच काय म्हणणार आहे, ऱ्हस्व स्वर म्हणणार बेटा. काय म्हणणार आहे आपण त्याला, ऱ्हस्व स्वर म्हणणार आहे. याच्यामध्ये कोण कोण आहे सर, तर याच्यामध्ये आताचेच काय म्हणू शकतो, अ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं छोटी ई, ज्याला आपण ऱ्हस्व ई पण म्हणतो, लहान ई पण म्हणतो बेटा. त्याच्यानंतर दिसतो आपल्याला उ, लहान उ किंवा ऱ्हस्व उ. त्याच्यानंतर याच्यामध्ये कोण दिसत आहे आपल्याला, रू दिसतो. त्यानंतर लू दिसत आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला माहित आहे नवीन जो आपण स्वर ऍड केलेला आहे, याला उच्चारानुसार, ठीक आहे, उच्चारानुसार याला स्थान देण्यात आलेलं आहे.
कशामध्ये, तर आपण म्हणू शकतो ऱ्हस्व स्वरामध्ये उच्चारानुसार त्याला स्थान देण्यात आलेला आहे. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अ इ उ रू लू आणि ऍ यांना आपण ऱ्हस्व स्वर म्हणतो. का म्हणतो, तर यांना वेळ हे खूप कमी लागतो. जेव्हा आपण यांचा उच्चार करत असतो तर वेळ काय लागतो रे, कमी लागतो. याचं उलट असेल बेटा, आता तुम्ही मला म्हणणार सर दीर्घ स्वर म्हणजे काय, ज्यांना जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ स्वर म्हणून द्या. एकदम सिंपल बेटा, झालं त्याची व्याख्या. काय म्हणू शकतो, दीर्घ स्वर कोणाला, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. काय रे भाऊ, जास्त वेळ लागतो म्हणजेच किती मात्रा एवढा वेळ लागतो. तर हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे, तुम्हाला कुठंच भेटणार नाही. काय लक्षात येतं, 2 मात्रा एवढा वेळ लागतो बेटा यांना. किती मात्रा एवढा रे, 2 मात्रा एवढा वेळ लागतो. त्यांनाच काय म्हणणार आहे आपण, म्हणजेच काय म्हणू शकतो, दीर्घ स्वर म्हणणार आहे. यांना काय म्हणणार आहे आपण, दीर्घ स्वर. आता मधामध्ये एक पॉइंट ऍड करून दिलेला आहे तुम्हाला, की जो ऱ्हस्व स्वर आहे त्याचा दुप्पट. म्हणजे मला सांगा, ऱ्हस्व स्वरला जर 1 मात्रा एवढा वेळ लागत असेल तर याला 2 मात्रा जर म्हणत असेल तर त्याचं दुप्पट. मग इथं म्हटलेलं आहे की काय, म्हणजे ऱ्हस्व स्वरांच्या दुप्पट वेळ लागतो. किती वेळ लागतो, दुप्पट. म्हणजे आपण म्हणू शकतो इथं 1 मात्रा एवढा वेळ लागत आहे, इथं 2 मात्रा एवढा वेळ लागत आहे, म्हणजेच काय रे, ते दुप्पट असेल. आता याच्यामध्ये जर चेक जर केला आपण तर काय दिसते आपल्याला ते समजून घेऊ. ते उदाहरण जर चेक जर केलं तर उदाहरणामध्ये कोण आहे सर, तर अ जर इथं जर असेल तर दीर्घत्व बेटा आ आहे, तुम्हाला माहित आहे. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर याला आपण ऱ्हस्व ई म्हणतो, तर ही माझ्यासाठी काय असेल, दीर्घ ई असेल. त्याच्यानंतर चेक करा रे उ, तर हा काय असेल माझ्यासाठी, दीर्घ उ. इथं रू दीर्घत्व आहे का, नाही. संस्कृत मध्ये आहे सर, तो आम्हाला माहित झालं, आत्ताच माहित झालं. लू जर बघितलं तर लू पण दीर्घत्व याला आहे का, नाहीये. अ ला दीर्घत्व आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो, आ. पॉइंट क्लिअर का इथपर्यंत, ठीक आहे. आता इथं जर चेक जर केलं, ऱ्हस्व स्वर पण बघितलं आणि त्याच्यानंतर काय दिलेलं रे, दीर्घ स्वर पण इथं चेक केलेला आहे. चला समोर जातो बेटा. आता YouTube वर खूप साऱ्या कमेंट येत आहे की सर मराठीचे लेक्चर कंटिन्यू करा, मराठीचे लेक्चर रोज घ्या, लाईव्ह या. बेटा एकटाच माणूस आहे, रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्यामध्ये काही जण मॅथ रिझनिंगचे व्हिडिओ मागत आहे, काही इंग्लिशचे मागत आहे, काही जर बघितलं जीएसचे पण त्यांचे कमेंट आहे. ठीक आहे. काही जणांचं म्हणणं आहे की मराठीच कंटिन्यू करा. मला असं म्हणायचं आहे की जे तुम्हाला भेटत आहे ते घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला असं नाही की बा मराठीचे तुमची जर डिमांड जर असेल तर मॅथ रिझनिंग आपल्याला लागणार नाही, किंवा मॅथ रिझनिंगची डिमांड जर असेल तर मराठी आपल्याला लागणार नाही. हे सगळंच आपल्याला थोडं थोडं आपल्याला घ्यावं लागत असते. तर हे जमा करा फक्त. ठीक आहे, एवढंच मी बोलेल. कारण की इथं जर चेक जर केलं, वेळ कमी आहे, बरोबर आहे, तर हे घेण्याचा प्रयत्न करा फक्त. त्याच्यानंतर आपण समजून घेऊ आपण. रू या स्वराला दीर्घत्व आहे, परंतु त्याचा वापर मराठी भाषेत केला जात नाही, तो केवळ संस्कृत भाषेतच वापर केला जातो. हा पॉईंट आपण ऑलरेडी चेक केलेला आहे. लू या स्वराला दीर्घत्व नाही, हा स्वर मराठी भाषेतून लुप्त होत चालला आहे. लू या स्वरापासून तयार होणारा एकमेव मराठी शब्द म्हणजे तुम्हाला माहित आहे क्लुप्ती. काय रे, क्लुप्ती. बर काय आहे सर हे क्लुप्ती म्हणजे काय, चेक करून घ्या. लू या स्वराला दीर्घत्व नाही, मी मगाशी पण म्हटलं तुम्हाला की त्याला दीर्घत्व नाहीये, म्हणजे लूचं ल्या वगैरे इकडे होत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं, लू या स्वरापासून तयार होणारा एकमेव मराठी शब्द जर बघितलं तर तो कुठला आहे, तर तो क्लुप्ती आहे बेटा. तो काय तिथं क्लुप्ती आहे. मी थोडं माझं अक्षर सुधारवण्याचा प्रयत्न करतो इथं. इथं जर चेक जर केलं तर याला आपण काय म्हणू शकतो, क्लुप्ती. आता ही क्लुप्ती म्हणजे काय, क्लुप्ती म्हणजे तुम्ही ट्रिक्स म्हणत असता ना, ट्रिक्स द्या सर, ट्रिक्स. मग मला सांगा, तुम्ही क्लुप्ती म्हणत नाही, आता तुम्ही आता ट्रिक्स म्हणता, याचा अर्थ तुम्ही मराठीचा वापर कमी करताय की नाही. म्हणून हा जो शब्द आहे हा बेटा नाहीसा होत चाललेला आहे, कारण की तुम्ही क्लुप्ती म्हणतच नाहीये. क्लुप्ती द्या सर, आम्हाला मराठीची क्लुप्ती द्या, असं म्हणता का तुम्ही, नाही म्हणत. तुम्ही काय म्हणता, ट्रिक्स द्या आम्हाला, ट्रिक्स. मराठीमध्ये पण कार्यकर्ते असं ट्रिक्स लिहितात, बरोबर आहे की नाही, ट्रिक्स द्या, ट्रिक्स आहे की नाही भाऊ. मग मला सांगा, आपले मराठी मधले जे काही शब्द आहे ते कमी कमी होत चाललेले आहे, नाहीशे होत चाललेले, नष्ट होत चाललेले बेटा, याच्याकडे पण लक्ष असू द्या. ठीक आहे. क्लुप्ती हा जो शब्द आहे हा मराठी मधला आहे. ठीक आहे. तर त्याच्या मला काय म्हणायचं होतं, लू पासून एकच जो शब्द बनतो त्याचं नाव आहे क्लुप्ती. मग एकच जर शब्द बनत असेल आणि तो पण आपण जर वापरत नसाल तर इथं लक्षात येतो की त्याचं काय होत आहे, मराठीमधून काय होत आहे, ते नाहीशे होत चाललेलं आहे. चला चला रे भाऊ, समोर समजून घेऊ पॉइंट काय म्हणतो हा.
बघा संयुक्त स्वर काय दिलेलं इथं संयुक्त स्वर. संयुक्त स्वर म्हणजे काय, ज्या स्वरांचा, मी तर तुम्हाला ऑलरेडी याचं व्याख्या सांगितलेलं समजून घ्या. ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो. मला सांगा बेटा 2 मात्रा एवढा वेळ जर लागत असेल, हा दीर्घ स्वर असेल की ऱ्हस्व स्वर असेल रे? तर 100% सर 2 मात्रा एवढा जर वेळ जर लागत असेल तर याला दीर्घ स्वर पण म्हटलं जाणार आहे. याला काय म्हटलं जाणार आहे? दीर्घ स्वर. हा दिलेला जसं समोर पॉईंट, ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी 2 मात्रा एवढा वेळ लागतो, परंतु ते 2 किंवा अधिक स्वरांच्या एकत्रीकरणातून बनलेले असतात, अशा स्वरांना काय म्हटलं जाते? संयुक्त स्वर म्हटलं जाते. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की पार्ट्या जेव्हा समजा 2-3 पार्ट्या एकत्र येऊन जेव्हा ते सरकार स्थापन करत असतात तर त्यांना आपण संयुक्त म्हणत असतो. मग लक्षात ठेवणार आपण की असे स्वर जे काय करत असतात की 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वरांपासून बनलेले असतात, त्यांना काय म्हटलं जाते? संयुक्त स्वर म्हटल्या जाते. आता समजून घेऊ आपण संयुक्त स्वर म्हणजे काय. संयुक्त स्वरांना दीर्घ स्वर पण म्हटल्या जाते. का म्हटल्या जाते? कारण की यांना वेळ किती लागतो बेटा? 2 मात्रा एवढा वेळ लागत असतो. आता एक्झाम्पल बघा रे, उदाहरण बघू आपण. उदाहरण मध्ये जर बघितलं, संयुक्त स्वर मध्ये कोण दिसतो? ए, त्याच्यानंतर ऐ, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे बेटा? ओ, आणि लास्ट मध्ये काय दिलेलं आहे रे? औ. पॉइंट क्लिअर का इथपर्यंत? काहीच अडचण नाही सर आम्हाला. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, समोर जातो मी, काय म्हणतो ते चेक करून घेऊ आपण. हा, इथं काय सांगितलेलं आपल्या संयुक्त स्वरांची उत्पत्ती. ठीक आहे, आता कोणी उत्पत्ती केलेली आहे, कोणी मराठीमध्ये यांना आणलेलं आहे, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. जर बघितलं क्ष व ज्ञ यांना मराठीत कोणी स्थान दिले तर मपा सबनीस हे आन्सर घेणार. ऍ आणि अ यांना मराठीत कोणी आणलं, कोणी स्थान दिलं मराठीमध्ये, तर आपण म्हणणार अरविंद मंगरुळकर. त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे संयुक्त स्वरांची उत्पत्ती, बरोबर आहे, कोणी केली? तर लक्षात ठेवणार बेटा, त्याचा आन्सर आपल्याला घ्यायचा आहे मुके दामले. मोरोकेशव काय रे? दामले यांनी काय केलेलं आहे? संयुक्त स्वराची काय केलेली आहे? उत्पत्ती केलेली आहे. मराठीमध्ये त्यांना काय दिलेलं आहे? स्थान दिलेलं आहे. येतोय लक्षामध्ये? चला समोरचा पॉईंट समजून घ्या. संयुक्त स्वरांचा उच्चार करण्यास 2 मात्रा एवढा वेळ लागतो. हो, लागतो की नाही? लागतो. असल्याने त्यांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये केला जातो. आता तुम्हाला सांगून दिलेला आहे, बरोबर आहे? चला समोरचा पॉईंट समजून घेऊ आपण की हे संयुक्त स्वर जर बघितलं, ए असेल, ऐ असेल, ओ असेल, औ असेल, तर हे कसे काय बनले? तुम्ही म्हणत आहे की हे 2 स्वरापासून बनलेले असतात. समजून घ्या बेटा, आणि हा रट्टा मारण्याचा पार्ट आहे, कारण की इथं जर बघितलं, पहिले समजून घ्या, त्याच्यानंतर तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता त्याला, आणि तो कधीच तुम्ही विसरणार नाही. बघा ए दिसत आहे आपल्याला, ए कसा बनलेला आहे? तर बेटा तो ए जर बघितलं, अ प्लस याच्यामध्ये कोण आहे? ई किंवा दीर्घ ई आहे बेटा याच्यामध्ये. म्हणजे एक अ त्यासोबत लहान ई किंवा मोठी ए आहे, याच्यापासून काय बनलेलं आहे? ए बनलेला आहे. मग मला एक गोष्ट लक्षात येते, ए जेव्हा बनत असतो तर या 2 स्वरापासून मिक्स होऊन तो बनलेला आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो? हा संयुक्त आहे. कारण की आपण संयुक्त स्वराची व्याख्याच केलेली आहे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्वरांपासून जर तो बनलेला असेल तर त्याला मला काय म्हणायचं आहे? संयुक्त स्वर म्हणायचं आहे बेटा. त्याला काय म्हणायचं आहे मला? संयुक्त स्वर. मग तुम्हाला म्हटल्या जाते रे, काय म्हटल्या जाते? किंवा आपण जेव्हा संधी शिकू त्याच्यामध्ये हे पॉइंट येणार आहे. म्हणजे याची फोड करावं लागते, यांना जोडावं लागते, कुठंतरी अटॅच करावं लागत असते. संधीमध्ये तेच आहे, फोड फाड तोडताड मोडमाड, बरोबर आहे की? मग लक्षात ठेवणार भाऊ आपण, ए जो आहे अ आणि ई पासून बनलेला आहे. इथं जर तुम्हाला क्लिअर झाला तो, तर संधीमध्ये त्याला आपल्याला ब्रेक करता येतो, बरोबर आहे? लक्षात ठेवणार आपल्याला काय म्हणायचं समोर? ऐ. आता ऐ जर असेल तर ऐ कशापासून बनला सर? तर ऐ लक्षात ठेवणार आपण आ प्लस लहान ई किंवा काय दिसतो बेटा? मोठी ई पासून काय बनलेला आहे आपला? ऐ बनलेला आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? हा पॉइंट अतिशय महत्वाचा असणार आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या रे, ओ. ओ जर बघितलं तर याच्यामध्ये पण दिसतो सर अ प्लस प्लस उ किंवा काय दिसतो बेटा? दीर्घ उ. ओ किंवा काय दिसतो रे? दीर्घ उ. त्याच्यानंतर चेक करून घ्या. त्याच्यानंतर जर चेक जर केलं तर यांना थोडं साईडला घेतो मी, आहे की नाही? इथं जर चेक जर केलं, औ दिसत आहे, तुम्हाला दिसत आहे का रे? हा दिसत आहे. इथं जे चेक जर औ जर बघितलं, औ कशापासून बनलेला आहे? तर औ बनलेला आहे आ प्लस उ किंवा काय म्हणू शकतो आपण? दीर्घ उ.
सांगा बरं काय फरक आहे, काय डिफरंट आहे? बघा, जो ए आहे छोटा आहे, इथं अ दिसत आहे. जो मोठा दिसतो, दीर्घ दिसत आहे, इथं आ दिसत आहे. त्याच्यानंतर चेक करा, ओ दिसत आहे आपल्याला, याच्यामध्ये काय दिसतो आपल्याला? अ आहे. आणि त्याच्यानंतर जर चेक जर केलं, औ जर असेल तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? आ. हा, आता ए आणि ऐ मध्ये जर बघितलं, ई आणि ई मिक्स होतो. ए आणि ऐ मध्ये जर बघितलं तर काय होतो मिक्स? ई आणि ई. ऐ मध्ये जर बघितलं, ई आणि ई मिक्स होते, पण इथं आ वेगळा आहे. आणि याच्यामध्ये जर चेक करून घेतलं बेटा, तर ओ मध्ये ओ, उ, 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 याच्यामध्ये कोण येणार? उ येणार बेटा. कोण येणार रे? उ. त्याच्यानंतर जर चेक जर केलं, तर औ मध्ये काय येतो? उ, ऊज येतो, पण येतं एक्स्ट्रा तुम्हाला दिसत आहे की याच्यामध्ये काय दिसतो? आय. हे जर व्यवस्थित कळालं तर संधी टॉपिक खूपच इझी आहे रे, एकदम चिल्लर आहे. तुम्ही म्हणसाल काय सर, हे आम्ही किती दिवसापासून भीत होतो या टॉपिकला. ठीक आहे, तो पण टॉपिक आपण लवकरच घेऊन येणार आहे. म्हणजे आपण व्यवस्थित सगळं सिक्वेन्स नुसारच जाणार आहे. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो ना, मराठी व्याकरणाची तुम्हाला वेगळी बॅच घेण्याची पण गरज पडणार नाही. फक्त डिटेल मध्ये तो व्हिडिओ बघा बेटा. हा, अजून दुसरा एक तुम्हाला पॉईंट सांगायचा आहे मला, की नेक्स्ट इनिशिएटिव्ह घेऊन येत आहे आपण, की जो टॉपिक होऊन जाणार त्याच्यासाठी आपण लाईव्ह क्वेश्चन तिथं घेणार आहे. म्हणजे आयोगाचे समजा पीवायक्यू जे क्वेश्चन आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, ते सगळे मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि ते आपण लाईव्ह घेणार आहे. ते समोरच्या लेक्चर मध्ये असणार आहे. जेव्हा वर्णमाला हा टॉपिक संपेल तेव्हा मी तो काय घेणार आहे? लेक्चर घेणार आहे. पहिले हे व्यवस्थित टॉपिक समजून घ्या रे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण त्याच्यावर काय करणार आहे? क्वेश्चन घेणार आहे, त्याचा डिस्कस करणार आहे. तुम्ही पण तिथं राहणार आहे. चला समोर जा तुम्ही. बघ, समोरचा पॉइंट काय म्हटलेला आहे? उच्चार स्थानानुसार दोन प्रकार पडतात. बघा, आपण बघितलं पहिला पॉइंट काय होता? आपण बघितलेला पहिला पॉइंट होता की उच्चार जर बघितलं उच्चार, तर याचे तीन उच्चार आहे. बरोबर आहे. ऱ्हस्व, दीर्घ आणि काय असेल तिथं संयुक्त, म्हणजे कालमानानुसार, सॉरी कालमानानुसार जर बघितलं आपण तीन बघितलं होतं तिथं, ऱ्हस्व, दीर्घ आणि काय रे संयुक्त. त्याच्यानंतर बघितलं उच्चार स्थानानुसार. स्थान म्हणजे काय? ठिकाण. म्हणजे हे वर्ण जे आहे समजा, हे जे स्वर आहे कोणत्या ठिकाणातून निघतात. बरोबर आहे. मग ज्या ठिकाणातून निघतात मग त्यांना जर बघितलं तर त्याच्यानुसार त्याचे दोन प्रकार केलेले आयोगाने म्हणतो. ठीक आहे, व्याकरणकारांनी याचे जर बघितलं किती प्रकार केलेले आहे बेटा? दोन. मग एक पहिला दिसत आहे आपल्याला सजातीय आणि देन दिसत आहे विजातीय. मग सजातीय या शब्दातून काय लक्षात येतं? स म्हणजे सारख्या, सारख्या जातीचा. मग मला सांगा, सारख्या जातीचा म्हणजे इथं जर चेक जर केलं तर यांचं जो स्थान आहे, उच्चार स्थान जो आहे समजा, हे एकच असेल. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की हे एक घर आहे बेटा. बरोबर आहे की? हे काय रे? एक घर आहे आणि हा दुसरा घर आहे. बरोबर आहे. मग इथून दोन प्राणी निघाले, या घरातून निघाले दोन प्राणी. हा एक आहे, हा सेकंड आहे. मग मला सांगा, हे दोन प्राणी हे एकाच घरात राहतात, मग हे सजातीय झाले की नाही रे? झाले, कारण की ते एकाच घरात राहतात. एकाच आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे. येते तुमच्या लक्षामध्ये? पण मी म्हणत आहे की इथे तुम्हाला चेक करून दाखवतो. ठीक आहे, आपला वाघोबा निघाला याच्यातून, बरोबर आहे की नाही? एक नंबरच्या घरातून. आणि आपली हरण जे आहे समजा, हे इकडून निघालेली आहे सेकंड मधून. मग मला सांगा, हे सजातीय असेल का? नाही, यांची जात बघ चेंज झालेली आहे. इथं वाघोबा दिसतो, इथं हरिण दिसते आपल्याला. मग एक लक्षात येते आपल्याला की यांची जात वेगळी नाहीये, म्हणून आपण यांना काय म्हणू? विजातीय. म्हणजे इथं जर बघितलं यांचा उच्चार स्थान वेगवेगळे आहे बेटा. हा इकडून निघत आहे, हा दुसऱ्या घरातून निघत आहे, हा ए मधून निघत आहे, तर हा बी मधून निघत आहे. पॉईंट कळत आहे का? पण इथं जर बघितलं तिथं आपण आपला कार्यकर्ता वाघ आणि वाघीण हे दोन्ही एकाच घरातून निघत आहे. याचा अर्थ काय झाला बेटा? याचा अर्थ फक्त ग्रॅमॅटिकली घ्या तुम्ही. एकाच घरातून जर निघत असेल तर याचा अर्थ असं झालेला आहे की हे सजातीय एकाच जातीचे वाघ आणि वाघ आणि आपण काय म्हणू शकतो? वाघीण. पण इथे वाघ आणि तिकडे हरिण जर निघत असेल तर यांचा अर्थ काय? यांची जात काय रे? वेगळी आहे. म्हणजे यांचं राहण्याचं ठिकाण, यांचं निघण्याचं ठिकाण हे काय बेटा? वेगवेगळं आहे. चेक करून घ्या इथं काय म्हणतो. सजातीय स्वर म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलेलं. आता व्याख्यामध्ये जा, एकदम चिल्लर होऊन जाणार तुमच्यासाठी ती व्याख्या. चेक करून घ्या रे, काय म्हणतो तो. हा, ज्या दोन स्वराचे उच्चार स्थान समान असते. काय असते बेटा? समान. उच्चार स्थान, उच्चार स्थान काय असतो तिथं? समान असतो, सारखे असतो, एकच असते. अशा स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. त्यांना काय म्हटलं जातं रे? सजातीय स्वर.
एकच असतो त्यांचा. समजून घेऊ आपण कोण कोण आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला विचारला जाते सजातीय स्वरांची जोडी लावा. समजून घ्या बेटा. अ आणि काय दिसतो रे इथं आ. अ आणि काय दिलेलं इथं आ. हे सजातीय स्वर आहे. यांचं उच्चारस्थान एकच आहे. कंठ आहे त्यांचं उच्चारस्थान. हे कंठातून निघतात. बरोबर आहे. अ आणि आ. त्याच्यानंतर जर चेक केलं तर त्याच्यानंतर म्हणू शकतो आपण लहान ई आणि काय असेल बेटा मोठी ई. यांचं पण उच्चारस्थान काय रे सेम आहे. ठीक आहे. यांचं पण उच्चारस्थान काय म्हणू शकतो सेम आहे. एकाच ठिकाणावरून निघतात. हे जसं कंठमधून कोण निघाले अ आणि आ हे दोन्ही जर बघितलं कंठमधूनच निघाले इथून. बरोबर. त्याच्यानंतर ई आणि ई जर बघितलं तर हे तालव्य तालव्य तुम्हाला समोर पॉइंट येणार आहे. कंठ ताळू दंत्य वर्ण हे सगळं आपण शिकणारच आहे. तर ई ई जर बघितलं बेटा तर हे निघतात कशामधून तर तालव्यमधून. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक करून घ्या. मग तुम्हाला विचारला जाते सजातीय स्वर त्यांच्या जोड्या. मग हे लक्षात ठेवायचं अ आ ही पहिली जोडी आहे सजातीची. ई ई दुसरी जोडी आहे सजातीची. आणि थर्ड जर बघितलं तिसरी जोडी जर बघितलं तर याच्यामध्ये आपण म्हणू शकतो काय असेल तर इथं चेक करायचं लहान उ आणि काय असेल बेटा तो काय असेल रे दीर्घ उ. त्याला तुम्ही दीर्घ उ पण म्हणतात. बरोबर. 3 जोड्या आहे. हे आपण म्हणू शकतो 6 सजातीय स्वर आहे. मग याचं उलट असेल सर कारण की यांचं जर ठीक आहे हा उ कुठून निघतात उ उ हे फक्त ओठ झालं आहे भाऊ उ उ. बरोबर आहे. फक्त काय दिसतं तिथं ओष्ठ. म्हणजे लक्षात ठेवणार हे ओठातून निघतात. म्हणून यांना काय म्हणणार हे दोन्ही वर्ण कुठून निघतात रे ओठातून निघतात. दोन्ही स्वर कुठून निघतात ओठातून निघतात. म्हणजे यांचं जर बघितलं उच्चार स्थान कुठं आहे तर ओष्ठ आहे. मग लक्षात ठेवणार आपण सजातीय मध्ये जर बघितलं हे 3 दिसतात. आता विजातीय म्हणजे काय की असे वर्ण की यांचं उच्चार स्थान वेगळं असेल. जसं मी तुम्हाला म्हणणार की जर अ आणि आणि ई जर घेत असेल मी अ आणि ई जर घेतलं तर हे उच्चार स्थान सारखे आहे का बेटा यांचं नाही. कारण अ निघत आहे कंठ मधून ई निघत आहे तालव्य मधून. आणि त्याच्यानंतर इथं जर बघितलं मी ई घेत आहे त्याच्यानंतर दीर्घ ई घेतो वाटलं उ घेत आहे लहानवाला. तर सांगा बेटा ई निघत आहे तालव्यामधून उ निघत आहे ओठामधून. यांचं उच्चार स्थान सारखं आहे का नाही बेटा. म्हणून म्हणणार विजातीय स्वर म्हणजे काय ज्या दोन स्वरांचे उच्चार स्थान वेगळे असते भिन्न असते अशा स्वरांना काय म्हटलं जाते रे विजातीय स्वर म्हटल्या जाते. अशा स्वरांना काय म्हटल्या जाते विजातीय स्वर म्हटल्या जाते. चला आता काही जणांचा प्रश्न असतो की सर याच्यामध्ये जर चेक केलं ए आणि ऐ ओ आणि औ हे काय असेल माझ्यासाठी संयुक्त काय असेल रे स्वर आहे. ए आणि ऐ ओ आणि औ हे काय माझ्यासाठी संयुक्त स्वर आहे. मग सर हे सजातीय सारखे सारखे तर वाटत आहे. ए आणि ऐ ओ आणि औ हे सारखेच वाटत आहे. मग यांना पण संयुक्त मध्ये टाका तर नाही बेटा. का टाकता येत नाही त्यांना कारण की हे बनताना म्हणजे निर्माण होताना काय झालेलं आहे विजातीय स्वरांपासून बनलेले आहे. म्हणजे कसं सर कळालं नाही हा पॉइंट सांग. चलो आगे बढ़ेंगे थोड़ा आगे बढ़ेंगे. आता चेक करा इथं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी तुम्हाला काय सांगितलं ए ऐ का सांगता येत नाही ओ औ का सांगता येत नाही सजातीय म्हणून. आता समजून घ्या याचे फोड करून दाखवतो. ए कसा निर्माण झालेला आहे अ प्लस ई किंवा काय रे ई. आता मला सांगा ए निर्माण होताना अ आणि ई पासून निर्माण झालेले या दोघांचं बेटा उच्चारस्थान वेगळं आहे. अ चं उच्चारस्थान कंठ आहे. ई चं उच्चारस्थान काय बेटा तालव्य आहे. बरोबर आहे का. यांचं ऑलरेडी हे जेव्हा निर्माण झाले ना निर्माण होतानाच यांच्यामध्ये गडबड झाली. बरोबर आहे. हे गडबड काय झालेली आहे तर कंठ हा तालव्यामधून निघालेला आहे. मग मला सांगा यांना सजातीय म्हणणार का आपण नाही. हे निघताना 2 दरवाजातून निघत आहे. येते तुमच्या लक्षामध्ये. मग इथं जर बघितलं तर यांना आपल्याला काय म्हणता येत नाही तर यांना बेटा आपल्याला म्हणता येत नाही सजातीय स्वर म्हणता येत नाही. तर लक्षात ठेवणार यांना विजातीय स्वर म्हटल्या जाते रे. इथं फक्त तुम्हाला एक पुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी नोट्स मध्ये एवढंच पॉईंट असतो ए ऐ ओ औ यांना विजातीय स्वर म्हणतात यांना सजातीय स्वर म्हणत नाही. मग मुलं कन्फ्युज होतात सर विजातीय का नाही म्हणत असेल त्यांना. तर याचं एक्सप्लेनेशन असं आहे भाऊ काय की ए किंवा ऐ किंवा ओ किंवा ओ हे बनताना हे विजातीय स्वरापासून निर्माण झालेले आहे. मग विजातीय स्वरापासून निर्माण जर झाले असेल ते तर लक्षात ठेवा ना भाऊ काय लक्षात ठेवायचं आहे की हे कशामध्ये जाणार नाही रे सजातीय स्वरामध्ये जाणार नाही. पॉइंट क्लिअर का इथपर्यंत. चला
समोरचा पॉइंट आपल्याला समजून घ्यायचा आहे, काय असणार आहे तो चेक करून घेऊ. थर्ड पॉइंट याच्यामध्ये समजून घ्या. तिसरा पॉइंट आपण म्हणू शकतो कोणता आहे, चेक करा रे. उत्पत्तीनुसार बघा बेटा, उत्पत्तीनुसार म्हणजे हे निर्माण कसे झाले. जसं आपण पहिले बघितलं की यांचा कालमानानुसार, वेळेनुसार. दुसरा जर बघितलं उच्चार स्थान, कोणत्या स्थानातून निघाले हे. आणि थर्ड जर बघितलं, तिसरं पॉईंट जर बघितलं उत्पत्तीनुसार म्हणजे उत्पत्ती, यांची निर्मिती कशी झाली. निर्मिती कशी झाली बेटा, एक तर म्हणू शकतो आपण सिद्ध स्वर आहे की नाही. याचे दोन प्रकार करणार आपण, सिद्ध स्वर आणि दुसरा काय दिलेला आहे आपल्याला, साधित स्वर. मग आयोग सिद्ध स्वर साधित स्वर वर प्रश्न विचारतो आणि ते आपल्याला जमायला पाहिजे. समजून घ्या बेटा, सिद्ध स्वर कोणाला म्हणणार, जे मूळचे आहे, जे कोणापासून निर्माण झालेले नाही. ठीक आहे, जे कोणाची आपण म्हणू शकतो मान तोडून इथं आलेले नाही, ते स्वतः त्यांच्यामध्ये क्वालिटी होती. आता समजून घ्या रे, काय म्हणतो हा सिद्ध स्वर म्हणजे काय. तर याला म्हटल्या जाते बेटा मूळचे स्वर, मूळ स्वर पण म्हटल्या जाते. यांना जर बघितलं तर यांना रस्व स्वर पण म्हटल्या जाते बेटा. यांना काय म्हटल्या जाते रे, रस्व स्वर पण म्हटल्या जाते. पॉइंट क्लिअर का. सिद्ध स्वर, मूळ स्वर, मूळचे स्वर. रस्व स्वर म्हणजे काय रे, आपण म्हणू शकतो रस्व कोण कोण होते बघा इथं, अ, ई, उ, रू आणि लू. नाही आलं सर, याला सिद्ध स्वर आहे की साधित स्वर आहे, ठीक आहे, हे अद्यापर्यंत व्याकरणकाराला तिथं टाकता आलं नाही, म्हणून या पॉइंट मध्ये तो दिसत नाहीये. पण हे तर दिसत आहे आपल्याला. सिद्ध स्वर जर बघितलं अ, ई, उ, रू आणि लू, हे जर बघितलं सिद्ध स्वर आहे बेटा, मूळ स्वर आहे, रस्व स्वर. मग सिद्ध स्वर म्हणजे काय सर, सिद्ध स्वर म्हणजे मूळचे स्वर. मूळचे स्वर म्हणजे काय की ते कोणापासून निर्माण झालेले नाहीये. ठीक आहे, जसं आपण आदिवासी शब्द वापरत असतो, म्हणजे आधीपासून वास करणारे, मूळचे, मूळ निवासी म्हणतो आपण त्याला. मूळ म्हणजे काय, पहिलेपासून, सुरुवातीपासून. मग हे जर स्वर जर बघितलं, हे सुरुवातीपासून आहे, हे कोणापासून निर्माण झालेले नाही. मग सर इथं साधित स्वर काय, साधित स्वर म्हणजे याचं उलट काय असेल बघ, उलट हे कोणाच्या पासून तरी निर्माण झालेले आहे. निर्माण झालेले आहे, काय झालेले आहे बेटा, हे निर्माण झालेले आहे की नाही, मॉडिफाय होऊन आलेले आहे हे स्वर. मग इथं लक्षात ठेवायचं, साधित स्वर जर बघितलं तर याचा आपण म्हणू शकतो द्विगुणित स्वर, आणि काय म्हणू शकतो रे, संयुक्त स्वर. आता बघा याच्यामध्ये पॉइंट जर समजून घेतलं, अ, ई, उ, रू आणि लू हे माझ्यासाठी सिद्ध स्वर आहे. द्विगुणित स्वर म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे, किंवा साधित स्वर म्हणजे इथं लक्षात ठेवायचं आहे. जसं मला सांगा द्विगुणित स्वर म्हणजे काय, आ किंवा ई किंवा काय रे, रू, हे साधित स्वर आहे पहिली गोष्ट. त्याच्यानंतर ए, आई, ओ आणि काय असेल बेटा, तो औ असेल. काय महत्वाचा पॉइंट आहे सर याच्यामध्ये. आता पहिली गोष्ट, साधित स्वर म्हणजे हे सगळे आले, आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. साधित स्वरांमध्ये असं लक्षात ठेवणार आपण की दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर दोन्ही असतात. आता द्विगुणित स्वर म्हणजे काय, यांना दुसरं नाव काय असणार की यांना दीर्घ स्वर पण म्हटलं जाते. यांना काय म्हटलं जाते बेटा, दीर्घ स्वर. यांना दीर्घ मध्ये बघितलं नाही का आपण, हो बघितलं. यांना द्विगुणित का म्हटलं जाते. द्विगुणित म्हणजे काय लक्षात ठेवायचं की हे निर्माण होताना अ प्लस अ पासून निर्माण झालेले आहे. निर्माण होताना कसे झाले ते, अ पासून, अ आणि अ पासून. त्याच्यानंतर जर चेक केलं बेटा, ठीक, त्याच्यानंतर जर चेक केलं तर लक्षात ठेवणार आपण काय चेक करू शकतो, ई कसा निर्माण झालेला आहे, तर लहान ई बरोबर आहे, प्लस काय म्हणू शकतो आपण, लहान ई. या दोन ई पासून दीर्घ ई निर्माण झालेली आहे, म्हणून आपण यांना द्विगुणित म्हणू शकतो. त्याच्यानंतर जर बघितलं मोठा ऊ जो निर्माण झालेला आहे, लहान ऊ प्लस काय रे, लहान ऊ पासून निर्माण झालेला आहे, म्हणजेच काय म्हणू शकतो आपण त्याला दीर्घ ऊ पण म्हणतो, द्विगुणित स्वर पण म्हणत असतो. त्याच्यानंतर संयुक्त स्वर, हा तर सिंपल पॉइंट आहे, आता आपण एक्सप्लेन केलेलं आहे, हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे याच्या अगोदरच्या पॉइंट मध्ये, हे काय आता लिहून देणार नाही भाऊ. उत्पत्तीनुसार दोन प्रकार पाडतो आपण, सिद्ध आणि साधित. सिद्ध मध्ये जर बघितलं तर रस्व स्वर येतात, मूळचे स्वर येतात, त्याला आपण सिद्ध स्वर म्हणतो. साधित स्वर जर बघितलं, साधित म्हणजे दुसऱ्यांपासून निर्माण होणारे. दुसऱ्यांपासून निर्माण होणार म्हणजे मला सांगा, आ दुसऱ्यापासून निर्माण झाला का, हो झाला, अ आणि अ पासून. ई दुसऱ्यापासून निर्माण झाला का, हो, ई आणि ई पासून. ऊ पण तसंच दिसत आहे आपल्याला. मग यांना द्विगुणित काय म्हणणार, हे दोन गुणल्या गेले, हे दोन गुणल्या गेले, बरोबर, 2 आणि 2 4 झाले नाही, तसंच इथं 2 आणि 2 काय झाले, 4 झाले, द्विगुणित झाले ते. लक्षात ठेवायचं संयुक्त स्वर म्हणजे काय की हे दोन किंवा दोनपेक्षा जास्त स्वरांपासून निर्माण झालेले, म्हणून यांना काय म्हणणार आपण, संयुक्त स्वर म्हणणार आहे. पॉईंट समजून घेऊ रे आपण, याचं थोडंफार काही व्याख्या दिलेली आहे समोर, ते पण बघून घेऊ आणि लेक्चर काय करूया आपण,
एवढं थोडं सांगून देतो, कारण की इथं जर चेक जर केलं तर मग काय होणार की आपला ऱ्हस्व स्वर दीर्घ स्वर यातील फरक आपल्याला नंतर बघायचा आहे. फक्त हे 2 स्लाइड आहे ते सांगून देतो. उत्पत्तीनुसार 2 प्रकार पडतात, सिद्ध आणि स्वादित, ते आपण बघितलं. सिद्ध स्वर म्हणजे काय? सिद्ध स्वर म्हणजे काय सर सांगून द्या. आता सांगितलं ना भाऊ, आता तुम्हीच बनवणार याची व्याख्या. सिद्ध स्वर म्हणजे काय? मूळ स्वर. जे स्वर मूळचे असतात, इतर स्वरापासून बनलेले असतात का? नाही, ते मूळचेच असतात भाऊ. नसतात अशा स्वरांना काय म्हणणार आहे तिथं, तर लक्षात ठेवणार भाऊ, त्यांना काय म्हणणार आपण? सिद्ध स्वर म्हणणार आहे. त्यांना काय म्हणणार आहे आपण? सिद्ध स्वर. पॉईंट क्लिअर का इथपर्यंत? म्हणतात ऱ्हस्व स्वरांचा समावेश याच्यामध्ये होतो. आपण बघितलं अ असेल, लहान ई असेल, लहान उ असेल, रू असेल, तर सिद्ध सॉरी ऱ्हस्व स्वरांचा कशामध्ये समावेश होतो? सिद्ध स्वरामध्ये. उदाहरण जर बघितलं, आताचे उदाहरण आहे साधित स्वर, जे स्वर मूळचे नसतात. जे स्वर काय बेटा? मूळचे नसतात, सिद्ध स्वरापासून बनलेले असतात. सिद्ध स्वरापासून बनलेले असतात म्हणजे आताच बघितलं ना आपण की साधित स्वर जर बघितलं, साधित स्वर आ आहे आणि आ कशापासून बनलेला? अ. आणि काय रे? अ पासून. म्हणजे मला सांगा, अ आणि अ जर बघितलं तर हे जर चेक केलं तर हे सिद्ध स्वर आहे की नाही बेटा? सिद्ध स्वरापासून आपला साधित स्वर निर्माण झालेला आहे. मग साधित स्वर म्हणजे काय? जे स्वर मूळचे नसतात. मूळचे आहे का ते? नाही. ते कोणापासून निर्माण झालेले आहे? सिद्ध स्वरापासून काय झालेले बेटा? निर्माण झालेले आहे. अशा स्वरांना काय म्हटलं जाणार? तर अशा स्वरांना म्हटलं जाते बेटा साधित स्वर. यांना काय म्हटलं जाते रे? साधित स्वर म्हटल्या जाते. हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे. तुम्हाला विचारला जाते साधित स्वर कोणाला म्हणायचं, सिद्ध स्वर कोणाला म्हणायचं, त्याच्यानंतर मूळ स्वर कोणाला म्हणायचं, येत्या तुमच्या लक्षामध्ये. चला याच्यामध्ये उदाहरण जर बघितलं तर साधित स्वरामध्ये आ येणार, दीर्घ ई येणार, मोठा उ येणार म्हणजे दीर्घ उ येणार, त्याच्यानंतर ए ऐ ओ औ. एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जेव्हा आपल्याला संयुक्त स्वर तो विचारतो संयुक्त स्वर जेव्हा विचारतो तर त्याच्यामध्ये ए ऐ ओ आणि औ लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. चला बघा, आता बघितलं होतं आपण साधित स्वराचे पहिले तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता हे फक्त भारुडी इथं दिलेलं आहे, ते फक्त वाचत आहे आपण की साधित स्वराचे 2 प्रकार पडतात. हो पडतात सर, द्विगुणी स्वर आणि संयुक्त स्वर. आताच बघितलं. द्विगुणी स्वर म्हणजे एकाच सिद्ध स्वरामध्ये तोच एक सिद्ध स्वर मिसळून स्वर बनते, त्या स्वराला काय म्हणजे आपण काय म्हटलं? अ तोच एकच स्वर काय झालेला आहे? डबल मिक्स झालेला आहे. म्हणजेच काय म्हणणार बेटा यांना? द्विगुणित. यांना काय म्हणणार आहे आपण? द्विगुणित सिद्ध स्वर म्हणणार यांना. सॉरी, द्विगुणित काय रे? साधित स्वर. द्विगुणित साधित स्वर म्हणणार आहे असे म्हणतात. द्विगुणित स्वर 2 सजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून बनतात. हो, अ आणि अ जर बघितलं तर सजातीच आहे ते. पॉइंट क्लिअर इथं लक्षात येतो. त्याच्यानंतर दीर्घ स्वरांचा समावेश द्विगुणित स्वरामध्ये होतो. आता बघा, दीर्घ जे स्वर आहेत त्यांचा समावेश दीर्घ स्वरामध्ये होतो ना. आ, दीर्घ ई आणि दीर्घ उ यांचा समावेश कशामध्ये होतो बेटा? हे दीर्घ स्वर आहे मूळचे आणि यांचा समावेश कुठं होतो? द्विगुणित स्वरामध्ये होतो. बरोबर आहे तो पॉइंट. नेक्स्ट पॉइंट समजून घ्या. संयुक्त स्वर काय दिलेला आहे? संयुक्त स्वर 2 विजातीय स्वराच्या एकत्रीकरणातून बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हटल्या जाते. काय म्हटल्या जाते बेटा त्यांना? संयुक्त स्वर म्हटल्या जाते. कसं? 2 विजातीय स्वर. जसं मला सांगा, मला जर ओ बनवायचं असेल ओ, तर 2 विजातीय स्वरापासून निर्माण झालेला आहे. का? कारण की याच्यामध्ये काय दिसतो सर? अ आहे आणि प्लस जर बघितलं उ किंवा काय दिलेलं आहे उ, मग मला सांगा उ उ आणि अ हे 2 विजातीय स्वर आहे की नाही? हो आहे, कारण की यांची जात वेगळी आहे. एक ओठातून निघत आहे, एक जर बघितलं तर कंठातून निघत आहे. तर लक्षात ठेवणार आपण. ओ माझ्यासाठी जर बघितलं तर संयुक्त स्वर आहे, हे बघितलं आपण. 2 विजातीय स्वरापासून निर्माण झालेला, हो हा पहिला आहे आणि हा काय दिसतो तुम्हाला? सेकंड दिसतो. 2 विजातीय स्वरापासून बनलेला आहे, म्हणून यांना आपण काय म्हणणार आहे? संयुक्त स्वर म्हणणार आहे. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतरचा पॉइंट तुम्हाला जो दिसत आहे, जो आपण म्हणू शकतो ऱ्हस्व स्वर व काय दिलेले इथं दीर्घ स्वर, यातील फरक जे आहे समजा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बनणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत व्हिडिओ काय करा? शेअर करा, कारण की त्यांना पण व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे. तुम्हाला जर होत असेल म्हणजे व्हिडिओचा काहीतरी याच्यातून मिळालं, काहीतरी शिकलो मी याच्यातून, असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ काय करा? समोर शेअर करा, नाहीतर शेअर करायचं नाही. तिथपर्यंत थांबूया. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.